परमार्थाला लागलेलं मन मोक्ष प्राप्त करून देतं आणि संसारात गुंतलेलं मन बंधनाला कारणीभूत असतं. म्हणजे बंधनाला कारणीभूत संसारात गुंतलेलं मन असल्यामुळे तुकोबारायाची विनंती आहे. नको 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 मना गुंतू माया जाळी. हो नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. हो नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रास बया ग्रास बया. काल आला जवळी ग्रासावया ग्रासावया. काळ आला जवळी ग्रास बया ग्रास बया ग्रास बया. काळाची हे उडी पडेल बाजवा. काळाची हे उडी पडेल बाजवा. हो काळाची येवडी पडेल बाजवा. काळाची येवडी पडेल बाजवा. परमार्थाला लागलेलं मन बरं का नामदेव. हो बाबा काय हो बाबा. परमार्थाला लागलेलं मन मोक्ष प्राप्त करून देतं आणि संसारात गुंतलेलं मन बंधनाला कारणीभूत असतं. म्हणजे बंधनाला कारणीभूत संसारात गुंतलेलं मन असल्यामुळे तुकोबारायची मनाला विनंती आहे. अभंग लक्षात आला ना. नको नको मना गुंतू माया जाळी. काही असंही म्हणतील सानप बाबा, तुम्ही होता का तुकोबारायाने विनंती केली तेव्हा मनाला? तुम्हाला कसं माहिती विनंती केली? अरे त्या शब्दाहून ओळखायचं असतं. इथं जर नको मना शब्द असता तर आज्ञा असती. डबल नको आला म्हणजे विनंती. ही मराठी भाषा समजून घ्या. नको नको अहो 2 घास तरी जेवा. नको नको 2 घास तरी मारता का मला? जेवून आलो म्हणतो तर 2 नको नको म्हणजे हे विनंती करतं त्याला. नको नको डबल नको. डबल डबल विनंती. तुम्हाला चांगलं माहिती आहे हे शब्द. नका जाऊ नक्का न जाऊ. आता मजा पहा. नका नका जाऊ म्हटलेलं कीर्तनाला येतं बाबा. कुठं चालला तुम्ही? पिंपळगावणी पाणी कशाला? कीर्तनाला नका जाऊ. आता येतो नका जाऊ म्हणते. येतो म्हणतो तर नक्का जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. पण नक्का न जाऊ म्हटलं थांबलंच. का हो ते किती दिवसांनी आलो तुमच्या भागातनं. तुम्ही काल नेहमीचे माणसं कीर्तनाला दिसले नाही. निघलो होतो महाराज. मग गाडीला किक मारली महाराज. पेट्रोल नव्हतं का? दम काढावं तुम्ही ऐकून घेत नाही महाराज. गाडीचा आवाज. मी गाडीवर बसलो. आवाज गेला घरात आणि मंडई आली बाहेर. मी बसलेलाच होतो. मी बसेलच. तिनं पुढून येऊन दोन्ही हँडल धरले महाराज. झालं काय? नक्का न जाऊ म्हणली. थांबलो महाराज. हे कळलं ना. ये नका जाऊ नक्का न जाऊ तसाच प्रकार आहे. नको म्हणा आणि नको नको म्हणा. डबल नको आला याचा अर्थ तुकोबाराय मनाला विनवणी करतात. नको नको म्हणा गुंतो माया जाळी. मजा पा अभंग पाठ करताना हे लक्षात ठेवा. एक काना बिघडला तर क्रियापद बिघडतं. आता काही देतं ठोकून. किती कॅसेट ऐकल्या मी. काय कळकून कर. तुकाराम महाराजचा अभंगन माऊली गोड सांगतात म्हणतात तरी त्याच्याही तारखा मिळत नाही. काय चाललं भाऊ. जाऊ दे. चिंतनच संपलं बाबा. चिंतनच संपलं.
गाडीत बसायचं आणि ढोकमाराचं कॅसेट लावायचं घरापासून त्या गावापर्यंत 3दा ऐकायचं आणि तसंच सांगायचं. आता मी सांगत असतो गर्दी आणि दर्दी, तेही सांगतं गर्दी आणि अरे मला गर्दी आहे, तुला 7 बाया आणि 3च माणसं तरी कॅसेट मधलं सांगतो गर्दी न दर्दी. समज म्हणून मजा सांगतो तुम्हाला केवढं महत्व आहे. इथे जर क्रियापद जळी असतं तर बुडणे, जळी शब्द असता तर क्रियापद बुडणे, जाळी शब्द आल्यामुळे गुंतणे. एकच काना. कारण जळामध्ये बुडायचं आहे बाबा आणि जाळामध्ये गुंतायचं आहे. इथे नको नको मना गुंतू माया जाळी, जाळात गुंतणं असते, जळी त्याच्यात बुडणं असते. म्हणून हे इथून जर फरक पडतो तर मग शब्द बदलल्यावर काय काना चालत नाही. काना. धन्याजी दिन, इथे रस्वच म्हटलं पाहिजे. दीर्घ जर दिन झाला तर अर्थ, जिथे रस्व दीर्घात फरक आहे. रस्व दिनचा अर्थ दिवस होतो, दिन रस्व पाहिजे. धन्याजी दिन हा रस्व, दिन म्हणजे दिवस, आजचा दिवस धन्य. पण धन्याजी दिन या दिनचा अर्थ गरीब होतो. दिन जर दीर्घ झाला तर अर्थ गरीब झाला, दिन रस्व झाला तर अर्थ दिवस झाला. मग धन्य आजी दिन म्हणजे आजचा दिवस धन्य, पण धन्य आजी दिन आजचा गरीब धन्य. इतकं बिघडतं ते. म्हणून जरा बारीक पाठ करा. विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी, कारण जाळात गुंतायचं आहे, जळात बुडायचं आहे. गुंतन जाळामध्ये. तुम्ही पाहिलेला आहे इथे तो शब्द का आला तर संसार समुद्र आहे बाबा, तुम्ही आम्ही मासे आहो. जंजाल हे जाळ आहे, काळ हा कोळी आहे. हे सगळे शब्द या अभंगात आहे. मी थोडं थोडं पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि वेळेत मोकळे करतो, त्याची काळजी करू नका. कारण मीच तंतोतंत सांभाळतो. बाबाला माहिती आहे 10 मिनिट बाबा आधीच म्हणून 12ला तुम्हाला मोकळे करतो, टेन्शन घेऊ नका. अर सिंधू रूपेण मीन रूपेण मानवाः जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. काळ म्हणजे कोळी, जंजाल म्हणजे जाळ, संसार हा समुद्र आणि तुम्ही आम्ही मासे. मग संसार रूपी समुद्रामध्ये जीवरूपी मासा आहे आणि काळ हा कोळी आहे. आणि तो काळ रूपी कोळी तुम्हाला गुंतवण्यासाठी जवळ आलेला आहे. काळ आला जवळी ग्रासा वया. आता काळ येतच नसतो, मग इथं आला जवळी का म्हटलं? जिथे काळ आहे तिथे आम्ही जात असतो. जिथे मरण आहे ना बाबा, काशीला माणसं मरायला जातात, 3 वर्षे तिथं भजन करत बसतात ना, शेवटी म्हणतात एकदा नातवंडाला बघून येऊन. इथं येऊन मरतं, मेलं तिथं नाही, इथं घरी आल्यावर ठरलेलं आहे. ते गरुडाची आई आजारी होती, रोज गरुड यायचा. मम्मी कसं ग आज कालच्यापेक्षा खालावली बाळा तब्येत रे, आज कसं ग आज कालच्यापेक्षा, आज कसं ग कवस आता काही खरं नाही माझं ना, आज कसं ग. अरे तू यायच्या आधी अर्धा तास एक मोठा काळा काळा माणूस आला, माझ्याकडे बघून हसला आणि गेला. गरुडाला वाटलं हा यमराज आहे, यमदूत आहे, माझ्या आईला बघून गेला. अरे गरुड म्हणतात मला देवासोबत वशिला आहे पठ्ठ्याचा. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारीन, पाठीवरी वाहू शके माते. उचललं म्हातारीला गरुडानं पाठीवर. आणि जो रात्रभर गरुड वेगात गेला आणि हिमालयाच्या गुहेत सूर्योदयाच्या वेळी म्हातारीला उतरून लपवून ठेवणार, तिथं यमदूत हजर. म्हातारीच म्हणली गरुडा हेच होतं काल पिंपळगाव निपाणीला आलत. तुम्ही पिंपळगावला आला होता? हो आलो होतो. माझ्या आईकडे पाहून हसलो, पण आईला नाही हसलो, यम धर्माच्या लिखाणाला हसलो. कारण तुमच्या म्हातारीचं मरण 12 तारखेला सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या गुहेत लिहिलं होतं. आणि
आणि 11ला येऊन पाहतो तर म्हातारी पिंपळ गावात. म्हणून हसू आलं की 12 तासात म्हातारी पोहोचतच नाही तर लिखाण कसं आहे हिमालयाच्या गोय सूर्योदयाच्या वेळी गरुडाच्या मायचं मरण. मला माहिती होतं म्हातारी पिंपळ गावलाच आहे, पण ड्युटी आहे ना, नियोजित ठिकाणी नियोजित वेळेला चक्कर मारावं म्हटलं. यमदूत म्हणाला, पण मी तुमचा आभारी आहे का वेळेवर ठिकाणी म्हातारी पोहोच केल्याबद्दल. जिथे जिथे काळ आहे माणूस तिथे जात असतो बाबा, ते जात असतो. नाही तर मायबाप सांगतात हळू गाडी चालवत जा, हळू गाडी चालवत जा. एकुलता एक मुलगा पण 80च्या वेगानं गाडी पळवतो सांगून सुद्धा का तिथे हायवेला नाशिकच्या पुढे त्याची त्या ट्रकची धडक ठरलेली आहे. यानं कमी वेगात पडवली तर धडक होत नाही. जिथं काळ आहे सगळ्यांना सांगू द्या तरी होणारा सारी की बुद्धी कर्मरेखा टळे ना, तिथं जात असतो. मग जिथे काळ आहे तिथे जात असतो. आणि इथं तर म्हणता काळ आला जवळी. हो, ही मराठी समजून घ्या. काळ येतच नाही तुम्हीच म्हणता, आणि इथं तुकोबाराय म्हणतात काळ आला जवळी. अरे ही भाषा वेगळी आहे. म्हणजे आपलं वय जर 65 चालू असेल आणि मरण 70 वर्षाचं झाल्यावर असेल तर तुकोबारायला म्हणायचं आहे आता 5च राहिले 5. याला म्हणतात काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. नको नको मैना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी. जवळी आला म्हणजे आता 5 वर्षावर. 65 चालू आहे ना, 70च्या वयात मृत्यू आहे तुमचा. 5च वर्षानं म्हणजे काळ आला जवळी म्हणून लिहावं लागलं. बाबा तुम्ही घाबरू नका, तुमची शताब्दी होणार आहे. 25 वर्षे पाहतो तसेचे तसेच आहे. जनार्दन नत तुझी साणव, काय खातं कोणाच माहीत. आणि त्या शताब्दीला माझंच कीर्तन होईल म्हणजे मलाही थांबायचं आहे. नको नको, आता पहिली 75वी करू आपण 3 वर्षानं. 3 वर्षानं म्हणजे 25 साली. हा म्हणजे मला पाठ आहे ते सगळं. 25 साली 2025ला 75वी अमृत महोत्सव आणि पुन्हा 25 वर्षानं शताब्दी. मग दोघंही जाऊ एकामेकासाठी थांबायचं नाही, दोघं सोबत. मजा आहे, मजा. काळ आला जवळी ग्रासावया, तो जवळ आला. आता 11:30 वाजायला आले, पाठ झालं. काळ आला जवळी, काळ आला जवळी. काळ येऊ दे ना आला तर. नाही रे बाबा, तो जेव्हा येईल ना, काळाची उडी पडेल बाजूमा, 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 काळाची उडी पडेल बाजूमा. हे सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजूमा, काळाची उडी पडेल बाजूमा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजूमा, काळाची उडी पडेल बाजूमा. मायबाप
त्यांच्यासारखं प्रेम करणारं जगात पात्र नाही साणप बाबा. बाकीच्यांना बाता मारू द्या, हे गुटख्याच्या पुड्या चगळ्याला आलेले असतात टपरीवर. तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यावर प्रेम आहे. हे गुटख्याची पुडी खाण्यासाठी प्रेम आहे. खरं प्रेम माय आणि बाप. हे मायबाप झाल्यावर कळतं, मुलांना नाही कळत. अरे ज्या दिवशी मुलगा दररोज रात्री 9ला येणारा, 10 वाजू द्या साणप बाबा, झोपतही नाही मायबापनं, जेवतही नाही. अजून आला नाही, अजून आला नाही. 10 वाजले, गाड्या केवढ्या पळतात, अजून आला नाही. माई नाही जेवत, बापही नाही. 3-3दा गेट जवळ येऊन पाहतो बाप, माई येऊन पाहते, अजून कसा आला नाही. आणि 10 वाजता गाडी मोटरसायकलचा आवाज ऐकला आणि लेक उतरला की सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद होत असतो मायबापाला लेकाला पाहिल्याबरोबर. आणि डबडबल्या डोळ्यानं मायबाप म्हणतात, बाळा इतका उशीर रे? अरे तुझी माय जेवली नाही, मी जेवलो नाही बाबा, जीव जाग्यावर नव्हता, जरा लवकर येत जा. हे मायबाप दिवसभर उपवासी राहतील पण लेकरासाठी खायला आणतील. काय काय बाळाची आवड त्याप्रमाणे. पण काळ आल्यावर जेव्हा लागली यमओढ तेव्हा दूर राहिली. 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 जी जी बाळाची आवड, बाळाची आवड, मुठी घालून पूर्वी कोड, मुठी घालून पुरवी कोड. लागली यमओढ तेव्हा दूर राहिली. जेव्हा लागली यमकळा तेव्हा दूर राहिली. हो लागली मंगळ तेव्हा दूर राहिले. लागली मंगळ तेव्हा दूर राहिले. जी बाळाची आवड, मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यमओढ तेव्हा दूर राहिली. त्यावेळेला सामानच जाऊ द्या, सगळे गोपाळ पळत आले साणप बाबा. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं, सगळे गोकुळ. पण इकडे भगवान कृष्णानं कालियाला बुक्क्याचा मार दिल्यामुळे, त्याच्या फणावर नाचल्यामुळे कालिया रक्त वकला होता बाबा. पाणी डोहाचं लाल झालं. तो तिथला ताल ते सांगितलाय, तत थय्या तत थय्या तत थय्या तत थय्या. ते कसे नाचत होते भगवान, तेव्हाचा ताल बरं का नामदेव. तत थय्या तत थय्या तत थय्या तत थय्या, कालिया के फना पर नाचत कन्हैया. तिथं लिहिलं. हो ना, वा म्हणजे काय, वा. आणि ते वकलं रक्त काल्या काल्या. आणि मग पाणी तांबडं झालं. यशोदेला कळलं माझ्याच कृष्णाचं रक्त आहे, गेला माझा कृष्ण, आता त्याची माझी भेट नाही. देवाची माय साणप बाबा पुढं जात नव्हती, पुढं जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे सरे माया मागे सरे माय पाऊला पाऊले. मागे सरे माया पाऊला पाऊले. आपुलेच घाली धाके अंग, अंग आपुलीच घाली धाके अंग. आपुलीच घाली धागे अंग. हे आपुलीच घाली धागे अंग. मागे सरे माय पाऊला पाऊली. मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुलेच घाली धाके अंग. आपुलेच घाली धाके हो अंग. मागे सरे माया पाऊला पाऊले. मागे सरे माया पाऊला पाऊले. आपुलेच घाली धाके अंग. आपुलेच घाली धाके धाके अंग. यशोदा गळ्याला बिलगून रडली. कृष्ण्या तू
तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. 11:30 झाले आई, नाटक बंद करा. हे माझे मित्र साक्षीदार आहे. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मला सांगतात की किशन्या तुझी माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. जरा विचार करा, जिथं भगवंताची माय न भगवंताचा बाप एक एक पाय माग सरकत असतो, तर तिथं आपल्या मायबापाचा काय विचार. सोडवे ना तेव्हा मायबाप कधी काळाचे हे उडे पडेल बा जेव्हा तेव्हा सोडवे ना मायबाप. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ ते होच म्हणते हा. सर्वांनी ते शूटिंग चालू आहे ना, हात वर करा. तेवढे हात घ्या शूटिंग वाले. हे दुखायच्या आधी हात कुमाये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई राम. कडक करा आवाज. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदार हरि विठ्ठल भगवान की जय. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. विठोबा विठोबा नको नको मना गुण माया जाळे हो गुण माया जाळे हो नको नको मना मना गुंतु माया जायो. हे नको नको मना गुण माया जाळे काळ आला जवळी ग्रासावया काळाची मोडी पडेल बा जेव्हा जेव्हा काळाची मोडी पडेल बा जेव्हा हो नको नको मना गुंतु माया जाई. रूप तेरा नको नको मना गुंतु माया जाई. हो नको नको मना गुंतु माया जाई. काळ आला जवळी ग्रासावर काळाचे एवढे काळाची बुडे पडेल बाजेवा. हो काळाचे बुडे पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बा काळाचे